जी आयडेंटिटी दिलेली, जी व्हॅल्यू दिलेली आहे एक्स प्लस वन अपॉन एक्स, त्याच्यावरून एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर कसं मिळेल सांगा. एक्स प्लस वन अपॉन एक्स मधून एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर कसं मिळेल. तर एक्स प्लस वन अपॉन एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 दिली ना, 6 दिली आणि मग त्याचा स्क्वेअर केला, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय येणार सांगा. एक्स प्लस वन अपॉन एक्स चा स्क्वेअर आणि 6 स्क्वेअर. एक्स प्लस वन अपॉन एक्स चा स्क्वेअर काय येतो. फर्स्ट टर्म येते एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घेऊया, प्लस काय 2ab म्हणजे 2 इंटू एक्स इंटू वन बाय एक्स कॅन्सल होणार आणि इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर काय 36 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर हे किती आहे 2 आहेत. राईटला गेल्यानंतर काय येईल 36 मायनस 2 म्हणजेच काय आलं 34. कशाची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर ची बघा. आणि मग आता याची व्हॅल्यू माहिती आहे, जसं इथे केलं तसंच याची व्हॅल्यू माहित असेल तर एक्स रेस टू 4 प्लस वन अपॉन एक्स रेस टू 4 कसं मिळेल. तर परत याचा स्क्वेअर करायचं, करा लगेच. म्हणजे उत्तर तोंडी आहे. 6 चा स्क्वेअर मायनस 2 केलं की याची व्हॅल्यू मिळते. तसं 34 चा स्क्वेअर मायनस 2 केलं तर याची मिळणार आहे का, काय फरक पडणार आहे बघूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली आपली 34 आणि मग बोथ साइडचा स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ साइड्स आणि मग स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 डायरेक्ट लिहितो प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय एक्स रेस टू वन अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर इंटू वन अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे प्लस 2ab. आयडेंटिटी कोणती वापरली ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. याच्यामध्ये एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला आणि राईट साइडला 34 चा स्क्वेअर काय येतो 8 9000 काहीतरी येणार ना 900 समथिंग. किती येतात 56 का 50 16 56 बरोबर. आणि मग हे 2 जे आहेत राईटला घेतले म्हणजेच एक्स रेस टू 4 प्लस वन अपॉन एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 1156 मायनस 2 म्हणजेच 1154 आन्सर एक्स रेस टू 4 प्लस वन अपॉन एक्स टू द पॉवर 4. हे असे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. जर एक्स प्लस वन अपॉन एक्स दिला असेल आणि एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर विचारलं असेल तर. नेक्स्ट एक्स प्लस वाय 12 दिलाय आणि एक्स वाय ची व्हॅल्यू 32 दिली. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12 and xy is equal to 32. Find the value of x square plus y square. Find x square plus y square. काय 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 x square plus y. हा x square plus y square विचारलंय.
काय करणार, सुरुवात कुठून करणार, लक्षात आलं? एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती दिली, 12. बोथ साइडचा स्क्वेअर करा, त्याच्यामध्ये जे विचारले ते मिळेल. हा बोला काय, 80 बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन घेतो. सिंपल आहे, बोथ साइडचा स्क्वेअर करा, तुम्हाला लगेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कुठेतरी मिळणार आहे. तसंच सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 3x इफ 3x प्लस 2y ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 अँड xy दिलेलं आहे 6 दिलं आहे आता. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ, काय फाइंड करायचंय तर 9x² प्लस 4y² फाइंड करायचं. बघा इथे दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर 12 चा स्क्वेअर 144 येणार आहे, पण x² प्लस y² प्लस 2xy हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आता याच्यामध्ये म्हणजे x² प्लस y² फाइंड करायचं आहे, इज इक्वल टू काय येणार, 144 मायनस 2 इंटू xy. xy ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 32. म्हणजे 144 मायनस 32 ट्वाइस काय येतं तर 64. 144 मायनस 64 किती, 80. कशाची व्हॅल्यू मिळाली, x² प्लस y². हे असंच आहे, एवढंच आहे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आयडिया येते आपोआप, खूप कमी लोकांना लक्षात येतं. तर आपण त्यासाठी भरपूर प्रकारचे सगळे एक्झाम्पल, सगळ्या प्रकार समजून घेतो. 72. इथे पण 3x प्लस 2y दिलाय, म्हणजे इथे x प्लस y दिला होता, x चा स्क्वेअर x² असतो, y चा स्क्वेअर y² असतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे. 3x प्लस 2y दिलाय, 3x चा स्क्वेअर 9x² असतो, 2y चा स्क्वेअर 4y² असतो. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा 3x प्लस 2y इज इक्वल टू 12 चा ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व्ह करूनच येणार आहे. आन्सर 72 बरोबर. बघा इथे का, आता उलट उलट झालं हे सगळ्यांचं 80 वाला, कोणाचं बाकी नाहीये. याच्या उलट एखादा क्वेश्चन असा असेल की x² प्लस y² दिलेला आहे, हा दिलेला आहे आणि x प्लस 1/x फाइंड करायचा आहे, किंवा x प्लस, बघूया, इफ x² प्लस 1/x² ची व्हॅल्यू दिली, किती दिली, 27 दिले, आणि फाइंड काय करायचं आहे, देन फाइंड फर्स्ट आहे x प्लस 1/x आणि सेकंड आहे x मायनस 1/x. दोन्ही सुद्धा फाइंड करायचे. कशी करणार बघू. याचा स्क्वेअर केलं का बघूया, बोथ साइडचा स्क्वेअर करूया. 12 चा स्क्वेअर 144, 3x प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 3x चा स्क्वेअर 9x² प्लस 2y चा स्क्वेअर 4y² प्लस 2ab, a² प्लस b² प्लस 2ab अशी आयडेंटिटी वापरतात. म्हणजे 2 इंटू 3x इंटू 2y इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर किती, 144. आणि मग इथे 9x² प्लस 4y² याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि प्लस इथे 3 टू 6, 6 टू 12, 12xy येईल आणि इज इक्वल टू 144. आणि xy ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 6, त्यामुळे 12 इंटू 6 येईल इज इक्वल टू 144. आणि 12 इंटू 6 किती, 72, म्हणजेच प्लस 72. इथे 9x² प्लस 4y² आहे तसे, 9x² प्लस 4y² प्लस 72 इज इक्वल टू 144. आपल्याला फाइंड करायचं आहे 9x² प्लस 4y² इज इक्वल टू काय येणार, 72 इकडे गेल्यानंतर 144 मायनस 72 येईल, म्हणजेच आन्सर येईल 72. 9x² प्लस 4y² इज इक्वल टू 72. सर x मायनस 1/x ची व्हॅल्यू 5 आहे. आणि x प्लस 1/x काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 29.
बरोबर. ठीक आहे, काय करणार बघा, लक्ष द्या. हे झालं सगळ्यांचं. क्वेश्चन लिहून घ्या व्यवस्थित. आणि 72 चं राहिलं असेल तर सांगा. काय करायचं याच्यामध्ये, ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची एक्स प्लस वन आपण एक्स फाइंड करायचं, तर त्याचा अगोदर स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही किंमत टाकायला सोपं जाईल. एक्स प्लस वन अपॉन एक्स का स्क्वेअर काय असतो, तर एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2xy, 2x इंटू वन अपॉन एक्स कॅन्सल होतो, म्हणजेच प्लस 2 फक्त राहील. एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती दिली आहे, 27 प्लस 2 फक्त म्हणजेच 29. ही कशाची व्हॅल्यू आली, एक्स प्लस वन अपॉन एक्स ची, ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याची ऍडिशन म्हणजे एक्स प्लस वन अपॉन एक्स ची व्हॅल्यू किती येणार सांगा. स्क्वेअर ची व्हॅल्यू 29 असेल, तर आता देअरफॉर एक्स प्लस वन अपॉन एक्स ची व्हॅल्यू काय येईल, तर प्लस मायनस रूट 29. प्लस मायनस घेतलेला नाहीये तुम्ही प्रीती. नेहमी स्क्वेअर दिला असेल तर त्याचं स्क्वेअर रूट काय असतं, प्लस पण असतं मायनस पण असतं, त्यामुळे प्लस मायनस रूट 29 आहे. तसंच मायनसची व्हॅल्यू सेम अशी काढायची आहे, ते काय येईल, फक्त मायनस येईल. ए स्क्वेअर मायनस सॉरी ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab, हे मायनस होईल फक्त. म्हणजे 72 मायनस 2 म्हणजे 25 येईल, आणि 25 चं स्क्वेअर रूट काय, प्लस मायनस 5. आले का बघा, इथेच लिहितो मी. कुठे लिहितो, तर समजा एक्स मायनस वन अपॉन एक्स पाहिजे, तर एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू वन अपॉन एक्स आहे. आणि मग 27 मायनस 2 येईल. 27 मायनस 2 किती, तर 25. आणि 25 चं स्क्वेअर रूट काय, प्लस मायनस 5. ही कशाची व्हॅल्यू आली, एक्स मायनस वन अपॉन एक्स ची. बाजूला वेगळं सॉल्व करायची गरज आहे का, समजतंय एक्स मायनस वन अपॉन एक्स समजते. बाकी प्लस मायनस वन अपॉन 5 कसं येतंय हे लक्षात येतंय का, बाजूला करू सॉल्व. मायनसचा स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab, आणि मग इथे मायनस 2 येणार का, तर एक्स इंटू वन अपॉन एक्स कॅन्सल होत आहे. आणि याची व्हॅल्यू आहे 27. 27 मायनस 2 म्हणजे 25. 25 चा स्क्वेअर रूट काय, प्लस मायनस 5. हा, आता थोडं वेगळं. 4x स्क्वेअर प्लस 4y सॉरी y स्क्वेअर इज इक्वल टू 40. 4x square plus y square is equal to 40 and xy is equal to 6. Find xy is equal to 6. Then find 2x plus y. बघा इथे याचा स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली होती आणि त्याचा स्क्वेअर रूट विचारलं होतं, आणि त्यासाठी काय केलं तुम्ही, जे विचारलेली व्हॅल्यू आहे एक्स प्लस वन अपॉन एक्स असेल किंवा एक्स मायनस वन अपॉन एक्स त्याचा स्क्वेअर केला आणि दिलेली व्हॅल्यू इथे पुट केली. तसंच इथे काय करायला, आन्सर 8 परत चुकलं. आता मी बरोबर नाही बोलणार, मगाशी बोललो बरोबर आहे, चुकलं होतं तरी. काय चुकलं होतं मगाशी सांगा, इथे काय चुकलं होतं याच्या आन्सर मध्ये प्रीती. मगाशी तुम्ही हे आन्सर सांगितलं होतं का, याचं प्लस मायनस रूट 29 आणि प्लस मायनस 5 सांगितलं होतं का, काय सांगितलं होतं, हा प्लस मायनस नव्हतं सांगितलं, प्लस मायनस नाही सांगितलं, फक्त रूट 29 आणि 5 सांगितलं, बरोबर आहे. आणि आता पण फक्त 8 सांगितलं. प्लस मायनसला काय वाईट वाटतं का प्लस मायनस बोलायला स्क्वेअर रूट घेताना. बघा 2x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर करूया. काय फॉर्म्युला आहे 2x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार 2x चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x इंटू वाय. हे थोडस गडबड असेल तर इथे 2x लिहिलं जात नाही, फक्त एक्स वाय हा फॉर्म्युला पार्ट आहे तर तसंच लिहिलं जातं. इथे ए आहे 2x आणि बी आहे
वाय म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हा फॉर्म्युला वापरला आणि 2x चा स्क्वेअर किती 4x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 into 2 4xy. आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आणि xy ची पण दिलेली आहे म्हणजेच ही व्हॅल्यू किती आहे 40 आहे प्लस 4 into xy ची व्हॅल्यू 6 आहे म्हणजेच 40 प्लस 6 सॉरी 24 म्हणजेच 64 कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर ची आपल्याला काय पाहिजे तर 2x प्लस वाय पाहिजे त्यासाठी बोथ साइडचा स्क्वेअर रूट घेतला आणि 64 चा स्क्वेअर रूट काय 8 नाही येत प्लस मायनस 8 येतं हे थोडं लक्षात ठेवा